यानंतर बुलेटिनमध्ये पाहूया एक ब्रेकिंग बातमी। भारतीय जनता पक्षाची राज्यातील परिस्थिती सुधारली। भाजपच्या केंद्रीय नेत्याने हा दावा केला। लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठी पक्षाची स्थिती सुधारली असल्याचा दावा त्यांनी केलाय। तर गेल्या 2 महिन्यांपासून केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांशी संवाद साधून बदल घडवलाय असे त्यांचं म्हणणं आहे। पक्षांतर्गत गटाचे राजकारण संपवण्याचा केंद्रीय नेतृत्वाला यश आल्याची माहिती आहे। तर कार्यकर्त्यांचा निरुत्साह कमी करण्यात यश आले असा दावा केंद्रीय नेत्यांनी केला। तसंच अजित पवार यांना सोबत घेऊनच निवडणुकीला सोबत जाणार असं ठामपणे या नेत्यांनी सांगितलंय। तर पुढील मुख्यमंत्री कोण असणार यावर भाष्य करणं मात्र टाळण्यात आलं। भाजपच्या केंद्रीय नेत्याने पुढारी न्यूजला ही माहिती दिली। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, खरं तर ही बातमी आपण पाहतोय, भाजपची परिस्थिती सुधारली आहे, मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा इतक्याच समोर आणणार नाही असं सुद्धा म्हटलंय। या व्यतिरिक्त अधिकचा नेमका काय तपशील आहे? महत्त्वाचं म्हणजे लाडली बहीण योजनेने ग्राउंड झिरोची परिस्थिती बऱ्यापैकी बदललेली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी भाजपमध्ये फारसा फरक नव्हता। हा फरक मॅच करायचा आहे, हा एक मुद्दा प्रकर्षाने केंद्रीय नेतृत्वाच्या बोलण्यातून समोर आला। दुसरा मुद्दा या सगळ्यामध्ये समोर आला तो म्हणजे फक्त लाडली बहीण योजनाच नाही तर शेतकऱ्यांना विशेष मदत जी देणं गरजेचं आहे, पूरग्रस्तांचे पंचनामे करून ती देखील वेळेवर देण्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्व लक्ष ठेवून आहे। दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रकरणामध्ये भारतामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज हे वंदनीय आहेतच। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये भाजप कुठेतरी बॅकफुटला आहे असं न समजता आणि झालेली घटना ही चुकीची आहे याच मुद्द्यावरती भाजप पुढे जाताना पाहायला मिळते। दुसरा मुद्दा होता की राज्याचे मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये थेट भाष्य करण्यात आलं नाही आणि त्यामुळं पुन्हा एकदा प्रश्न हा निर्माण होतो की आगामी काळामध्ये जर महायुतीचं सरकार आलं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील का, तर त्यांच्या जागेवरती दुसरा कोणी एका व्यक्तीला मुख्यमंत्री केलं जाईल या संदर्भात कुठलंही भाष्य भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केलेलं नाहीये। त्यामुळे आगामी काळामध्ये फक्त निवडणुका जिंकणं हाच मुद्दा असणार आहे आणि सध्या या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जिंकल्या जातील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। आणि दुसरीकडे भाजपचे जे वेगवेगळ्या प्रदेशातून येणारे नेतृत्व आहेत, मराठवाड्यातून पंकजा मुंडे आहे, विदर्भातून देवेंद्र फडणवीस असो, या सगळ्या नेत्यांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि यांच्या नेतृत्वामध्येच निवडणुका लढवल्या जाणार आहेत। आणि भाजपचा चेहरा म्हणून जर पाहिलं तर चेहरा जरी दिला नसला तरी देवेंद्र फडणवीस हेच नेते असणार आहेत हे देखील या सगळ्या याच्यामधून स्पष्ट झालेलं आहे। शिवाजी, आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीला अजित पवारांना सोबत घेऊनच सामोरं जाणार असं सुद्धा यामध्ये म्हटलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।